बघा तुम्हाला इथे दिसत आहे प्ले स्टोअरवर जाऊन अटल ॲप असं डाउनलोड हा जो वरचा दिसत आहे अटल ॲप ऑरेंज रंगाच्या त्याच्यावर जाऊन इन्स्टॉल करायचं आहे. मग ते इन्स्टॉल केल्यावर आता डाउनलोड होतं आहे. बघा डाउनलोड झाल्यानंतर ते तिथे काय काय स्टेप करायचे ते सगळं सांगेल मी. तसं करून घ्यायचं आहे. आता डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर कोणते कोणते स्टेप वापरून ते डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे. बघा हे झालं डाउनलोड. आता हे डाउनलोड झाल्यानंतर इन्स्टॉल होईल. मग त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यावर नोटिफिकेशन अलाउ करायचं आहे पहिलं ऑप्शन दाबून. मग तो आता ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मग असा हा ओपन दिसेल. मग त्याला नेक्स्ट असं साईडला सरकून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर गो टू लॉग इन करायचं आहे. मग जो सगळ्यात शेवटी हा जो साईन अप दिसत आहे शेवटी, तर तिथे क्लिक करायचं आहे, साईन अप करायचं आहे. मग तुमचं नाव लिहायचं आहे. जसं तुमचं नाव आता उदाहरणार्थ माझंच घेतो, जुनेद खान करून आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर टाकायचा आपला जो मोबाईल नंबर असेल तो. ठीक आहे. मोबाईल नंबर माझा इथे मी टाकून देतो. तुमचा जो असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळेचा जो कोड आहे मेसेजवर टाकलाच असेल तरी पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपला जो शाळेचा UDAS कोड आहे तो 270 10 200 116 आहे. त्याच्यानंतर रोल आहे बघा, तुम्ही टीचर म्हणजे शिक्षक, स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आणि पॅरेंट म्हणजे पालक. तर तुम्ही काय आहे, टीचर आहे की स्टुडंट आहे? स्टुडंट असाल तर स्टुडंटवर क्लिक करायचं आहे. मी टीचर असल्यामुळे मी टीचरला क्लिक करेल. रिसीव ऑन OTP ऑन व्हॉट्सअप. आता बघा मला माझ्या पहिल्यापासून आहे म्हणून मला लॉग इन करावं लागेल. तर तुम्ही इथे क्लिक केल्यावर आता असं येईल. तर OTP पहिले मी माझा नंबर टाकून देतो. आता OTP आल्यानंतर बघा आता OTPचा मेसेज येईल. त्याला कॉपी कोड असं आहे वरती टिक करून घ्यायचं आहे. मग इथे आपल्याला तो नंबर टाईप करायचा आहे 322487. 322487 हा नंबर आहे. याला कंटिन्यू करायचं आहे. हा OTP आहे. OTPवर माहिती लिहिली असते की कशासाठी आहे. बघा आलेलं आहे. माझा पहिल्यापासून लॉग इन होता म्हणून हा दाखवते. आता इंट्रोडक्शन टू स्टेम हा जो आहे तिथे क्लिक करायचं आहे. आता स्टेप कोणती कोणती वापरायचे बघा. हे माझे दिवस जे आहे डे 1 डे 2चे सगळे एक्सपेरिमेंट झाले. आता डे 7चा हा जो दिसत आहे हा बाण, हा डू यू नोचा हा जो बाण आहे त्यावर पहिले वाचून घ्यायचे. मग याच्यावर 10 वेळा क्लिक करायचे तर हा पूर्ण होईल. आता पूर्ण झाल्यानंतर याला असं मॅग्निफाईंग ग्लासने ते पेपरने आता हा माहिती दिली आहे तर ती वाचून घ्यायची किंवा पुढे जायचे आहे. आता हे पुढे झालं. त्याच्यानंतर पुढची माहिती येईल. प्रिझमची ते वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट करायचा आहे. मॅग्निफाईंग ग्लासचं आपण काय करू शकतो, हे जे अक्षर आहे ते मोठ्याने बघू शकतो. जसं चष्मा आहे तसंच त्याचं काम असतो. हा इथे दाखवते. याला नेक्स्ट करायचं आहे. वाचून घ्यायचं आहे सगळं. आता मी नेक्स्ट करत जाईल. मग शेवटी काय होईल मी तुम्हाला सांगतो. वरचे जे ऑरेंज आहे DDNOचे ते बघा हे दिसत आहे तुम्हाला. मग वाचून घ्यायचे आहे. सगळे माहिती येत आहे याच्यामध्ये. हे कसं कोणतं काय आहे सगळं नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे याच्यामध्ये. मागे नाही घ्यायचं आहे. याचा जो पुढचा जो फॉरवर्डचा आहे तो दाबायचा आहे. याच्यामध्ये सगळं माहिती दिली आहे. हेडलाईटचे पॅटर्न काय असतो सगळं हे माहिती आहे. याला नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे. सनग्लासेसला पोलराइज ग्लास वापरतात, लेन्स वापरतात त्याच्यामध्ये. स्टार्ट विंकल का करता याची माहिती दिली आहे. ॲटमॉस्फिरिक टर्ब्युलन्स असतं म्हणून. आता हे केल्यावर नेक्स्ट करायचं आहे. बघा आता 10 पॉईंट मला मिळालेले. हा झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटीचा आहे. हा झाला पहिलं डुडिओनो झाल्यावर असं येईल. त्याच्यानंतर हा जो आहे प्रॅक्टिकलचं तसं करायचे. स्टार्ट दिस ॲक्टिव्हिटी. मग याच्यावर इनविजिबल बीकरचं मॅजिक आहे म्हणजे ते एक्सपेरिमेंट आहे त्या मॅजिकसारखा दिसतो तर त्याला मग स्टार्टला दाबायचे. आता हे येईल. मग नेक्स्ट करत राहायचे आहे. जसं तुम्हाला सांगा ऑइल बॉटल हे सगळं वस्तू लागणार आहे. तुम्ही घरी पण करू शकता ते. हे किंवा बीकरच्या जागी तुम्ही काचेची कोणती पण वस्तू घेतली छोटंसं ते पण त्याचे ग्लास पण चालेल त्याच्यामध्ये. मग नेक्स्ट करायचं एक्सपेरिमेंट काय पहिले ते काचेचे छोटं घ्यायचं. त्याच्यामध्ये एक अजून छोटंसं ते टाकायचं. मोठ्यामध्ये एक छोटंसं पण दोघं काचेचे असलं पाहिजे. त्याच्यानंतर टाकल्यानंतर तेल असं त्याच्यामध्ये टाकायचं. जो ऑइल आहे तो टाकायचं की टाकल्यानंतर तो मधला जो बीकर आहे किंवा मधला जो काचेची वस्तू आहे पुढची पूर्ण ते भरलेलं बघा तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. असं ते प्रयोग करायचे. नेक्स्ट करायचे. मग त्याच्यानंतर पाणीने करायचे. पहिले तेलने करून मग त्याला धुवून घ्यायचे. मग पाणी तसंच टाकायचं बघा याच्यामध्ये दिसत आहे. मग त्याच्यामध्ये कारण दिलं आहे की काय होतं पाणी टाकल्यावर ते थोडंसं दिसतं पण तेल टाकल्यावर जो मधला जो काचेचा वस्तू आहे ती पूर्ण नाहीसा होते म्हणजे दिसत नाही. त्याचं नेक्स्ट करायचं आहे. मग पहिले ते ॲग्री करून घ्यायचे. त्याचं काय कारण रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स आहे तो नाहीसा होतो. ॲग्रीवर जो पहिला आहे तो बघा इथे दिसत आहे. त्याचं हा नेक्स्ट करायचे. का होते इथे दाखवत आहे. पहिलंच टिक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे इथे. आता कोणता पण एक फोटो तुम्ही काढू. हा जो आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता याला स्मॉल करून
एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे ठेवू शकता, म्हणजे फोटो काढायची आपल्याला गरज नाही. हा प्रॅक्टिकल करत असेल तर चांगली गोष्ट आहे, करायचीच आहे प्रॅक्टिकल, आपण शाळेमध्ये करतच आहे, पण असं केल्यावर पण होतं. आता याला फिक्स करून घ्यायचे, मग नेक्स्ट करून आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न हे अंडरस्टूडचे पण आहे. पहिलंच आपण त्याचं सगळं दिलेलं आहे की कारण काय आहे त्याचं सगळं. मग हे प्रश्न उत्तर आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते लिहायचे. आता मला तुमचं उदाहरण म्हणून मी कोणतं पाणी करेल, तुम्ही कोणतं पाणी करून ते प्रश्नोत्तर सोडू शकता. याच्यामध्ये चूक राहिलं तर असं जास्त नाही आहे, पण त्याचे पण मार्क आहे. बघा तिसरं उत्तर आलं, याच्यामध्ये सहजासहजी दुसरं किंवा तिसरं येतं, तर तुम्हाला तिसरं पण दाबलं तरी पण चालेल. बघा इथे हे झालेलं आहे, असं तुम्ही कोणतं पण दाबू शकता. हे प्रश्न 5 किंवा 6 प्रश्न असतात, ते सोडवायचे. हा जो आहे तिसरं सहजासहजी येतो बघा, तुम्हाला दाखवण्यासाठी करून दिला. आता त्यामध्ये तुम्ही 3 स्टार दाबा किंवा 4चा, तुमची मर्जी. मी 5 स्टार करतो, त्यामध्ये हा आहे. आता हा टाकल्यावर हे दिसत आहे, ॲड इमेज करायचे, गॅलरीमध्ये जायचे, हा फोटो आहे, त्याला सबमिट करायचं. आता व्हिडिओसाठी तुम्ही तयार करू शकतात, मी तुम्हाला शक्यतोवर दाखवून देतो कसं करायचं आहे. आता सिलेक्ट व्हिडिओ करायचा आहे. हे बघा याच्यामध्ये हे दिसत आहे, पाणीमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह टेस्ट कोणती पण वस्तू टाकली तर कसं होतं याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर तसं तुम्ही करू शकता कोणतं पण. आता हा टाकल्यावर त्याचे बेंड होतं, हे बेंड पण याच्यासारखं, हे बघा थोडं बेंडसारखं दिसत आहे, त्याने माझी जी फिंगर आहे ती लहान झाली, असं तुम्ही करू शकता. बघा हे झालं, त्याच्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे, मग व्हिडिओ अपलोड होईल.